नमस्कार, मी अभिजित कांबळे भारतीय नायकमध्ये आपलं स्वागत आहे। बारामती अडकली अवैध बॅनरमध्ये। मुंबईच्या घाटकोपर भागामध्ये सोमवारी दिनांक 13 मे रोजी वादळी पावसामुळे व वाऱ्यामुळे अवैध होल्डिंग कोसळून तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला। मृत्यूचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे। मात्र असाच धोका बारामती नगर परिषद हद्दीमध्ये ही जाणवत आहे। बारामती शहरातील बालक मंदिर शाळेसमोर अशीच अवैध होल्डिंग आहेत। इंदापूर चौकामध्ये, शाहू चौकामध्ये, आमराई परिसरामध्ये, PC कॉलेज महिला वसतिगृहाच्या पाठीमागे तसेच अन्य 50 ठिकाणी बेकायदेशीर अवैध होल्डिंग दिमाक्यात उभारण्यात आलेल्या दिसून येत आहेत। दरम्यान याआधी बारामती नगर परिषदेने 30 एप्रिल 2023 रोजी व 1 फेब्रुवारी 2024 रोजी संबंधित अवैध बॅनरवर होल्डिंगवर धारकांवर नोटिसा बजावल्या आहेत। अवैध होल्डिंग धारकांवर नोटिसा बजावलेल्या आहेत। मात्र तरी देखील संबंधित अवैध होल्डिंग धारकांकडून बेकायदेशीर बॅनर होल्डिंग काढण्यात आलेले नाहीत। बारामती नगर परिषद अशा बेकायदेशीर बॅनरवर कारवाई कधी करणार, की नुसत्याच होल्डिंग धारकांना नोटीस, बाजांना नोटीस फक्त बजावणार? सध्या राज्यभरात वादळी वाऱ्यामुळे बॅनर कोसळल्याच्या घटना घडत आहेत। त्यामुळे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी अवैध होल्डिंग कोसळल्याच्या घटनाची नोंद आहे। यामुळे बारामती नगर परिषदच्या हद्दीमध्ये अवैधरित्या उभारणाऱ्या होल्डिंगमुळे आजूबाजूच्या परिसरात जीवितहानी, वित्तीय हानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। यासह बारामती हद्दीत विनापरवाना तसेच सुरक्षतेची कोणतीही काळजी न घेता नियमाचे उल्लंघन करून अवैधरित्या होल्डिंग वापरलेले आहेत। मागे आपण पाहिलं 3 वर्षापूर्वी मंगळवार पेठात पुणे येथे बेकायदेशीर होल्डिंगमुळे 4 जणांचा मृत्यू झाला आणि आता घाटकोपरमध्ये अशाच रीतीने 14 जणांचा नाहक मृत्यू झाला। आता ही चुकी कुणाची म्हणायची, प्रशासनाची का कुणाची म्हणायची, हा प्रश्न नागरिकांना उपस्थित होतो। अनेक वर्ष बारामतीमध्ये जवळपास 50 होल्डिंग अवैधरित्या लावण्यात आलेले आहेत। प्रशासनाने बारामतीचे मुख्य अधिकारी यांनी तत्काळ तातडीने या बेकायदेशीर होल्डिंग काढण्याची मोहीम हाती घ्यायला पाहिजे आणि बारामतीच्या नागरिकांना, नगर परिषदच्या नागरिकांना त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही सुरक्षित आहे, तुम्ही काळजी करू नका। पण बारामती नगर परिषदचे मुख्य अधिकारी एवढ्या 1-2 दिवसामध्ये हे बेकायदेशीर होल्डिंग काढतील का? आपण लवकरच पाहू। असा प्रश्न आपण भारतीय नायककडून आपण मुख्य अधिकाऱ्यांना करत आहे आणि हे होल्डिंग लवकरच काढावे अशी ही त्यांना विनंती करत आहे। भारतीय नायकसाठी सुशील कांबळे, कॅमेरामॅनसह मी अभिजित कांबळे, नमस्कार।